गृहस्थाश्रमात प्रवेश करून प्रपंचाचा परमार्थ करावा आणि समाज प्रबोधन करावे अशी गुरु आज्ञा होती. गिरिजा नावाची धर्मपत्नी सेवक उद्धव व त्यांच्या प्रत्येक कार्यात सहभागी असत. नाथांना 3 मुली झाली, गोदा, हरी आणि ओमा. नाथांचा जीवनक्रम सूर्योदयापूर्वी गोदेवरून स्नान करून येणे, देवपूजा, ग्रंथवाचन, नामस्मरण, नंतर आलेल्या लोकांशी व्यावहारिक चर्चा, रोजचे लिखाण, नंतर भोजन. नाथांच्या सोबत भोजनासाठी दररोज 20 ते 25 लोक पंक्तीला असत. थोडी विश्रांती. दररोज संध्याकाळी कीर्तन होत असे. नाथांचा वाडा मोठा होता. महाराज लोकांना अद्वैत तत्व समजावून सांगत. कीर्तनाला सर्व लोकांची गर्दी व्हायची. नाथांजवळ कोणताही भेदभाव नव्हता. जातपात, धर्म. कीर्तनाला सर्वच लोक, सर्वच जातीचे, धर्माचे येत असत. सर्वजण शेजारी शेजारी बसत. सर्वात शेवटी प्रसाद वाटप होत असे आणि मंडळी आपापल्या घरी परतत असत. एकनाथ महाराजांच्या अनेक वेळा अनेक लोकांनी परीक्षा घेतल्या. यात कर्मठ लोक, विरोधक, धर्माचे ठेकेदार होते. कोणत्याही प्रसंगी महाराजांनी आपल्या नियमित वागण्यात किंवा आपल्या साधनेत कोणतीही बाधा येऊ दिली नाही. त्यांच्या संयमाच्या चर्चा तर सर्वांना माहीत आहेत. त्यांच्या दयावृत्तीचीही समाजाला ओळख आहे. वादविवाद, अतिवाद, नावडे कोणाचाही संबंध. बोल एक आम्हा बोलणे, वाचे विठ्ठलची म्हणे. आणि कांची चाडचित्ती, नाही नाही गात्री जगती. शरण एका जनार्दना, विठ्ठल भरलासे व्यापुने. नाथांनी श्रीकृष्णाष्टमी साजरी केली. त्यात त्यांनी कोणताही भेदभाव ठेवला नाही. गावातले, गावकुसाबाहेरचे, स्पृश्य, अस्पृश्य, श्रीमंत, गरीब सर्वांना एकत्र केले. त्यांच्या ह्या निर्णयांनी शास्त्री लोक नाराज झाले. त्यावर एकनाथ महाराज म्हणाले, ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी संप्रदायाचे पुनरुज्जीवन केलं. जातीभेद, वर्णभेद मानला नाही. संत मंडळ स्थापन केलं. संत नामदेवाच्या कीर्तनात साक्षात पांडुरंग नाचत असत. संत चोखोबा, संत गोरोबा, सेना, जनाबाई, सोयराबाई अशा कितीतरी महान संतांच्या वंशावळीचे आपण लोकांना सोप्या मातृभाषेत धर्म सांगावा. भेदाभेद संपून माणसानं माणसाशी माणसासारखे वागावे. एवढंच नाही तर पशु, पक्षी, नद्या, वृक्ष, पर्वत, वनस्पती यांच्याशी सुद्धा प्रेमाने वागावे. यावर शास्त्री काहीच बोलले नाही. पण त्यांना नाथांचं वागणं उलटं वाटू लागलं. महाराज म्हणतात, नाथाच्या घरची उलटी खूण, पाण्याला मोठी लागली तहान. आत घागर बाहेर पाणी, पाण्याला पाणी आले मिळून. आजी म्या एक नवल देखिले, वळचणीचे पाणी आढ्या लागले. शेतकऱ्याने शेत पेरिले, राखणदाराला तेनी गेलेले. हंडी खादली भात टाकेला, बकऱ्या पुढे देव कापिला. एका जनार्दनी मार्ग उलटा, जो जाणे तो गुरुचा बेटा. त्याही काळी महाराज रूढीवादांना घाबरले नाहीत. नाथांचा संयम, त्यांची शांती यांची चर्चा दूर दूर होत असे. अनेक जण याचा प्रत्यक्ष अनुभव घेत असत. म्हणतात, संपूर्ण आपल्या जीवन कार्यात एकनाथ महाराज कधीच रागावले नाहीत. फक्त एकदा दुसऱ्याच्या फायद्यासाठी त्यांनी रागावण्याचं नाटक केलं होतं. पैठणमध्ये दंडवत स्वामी नावाचे फार मोठे अधिकारी साधक होते. मुक्तीसाठी त्यांनी नमन भक्ती स्वीकारली होती. जशी गाडगे महाराजांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता स्वीकारली होती. हे दंडवत स्वामी दिसेल त्याला दंडवत घालत असत. तो मनुष्य असो का पशु असो, कुणीही असो, दंडवत हीच त्यांची साधना होती. म्हणून त्यांचे नाव दंडवत स्वामी पडले. एकदा लोकांनी त्यांना एका मेलेल्या गाढवाला दंडवत घालायला सांगितले. त्यांनी दंडवत घातल्याबरोबर गाढव उठून पळू लागले. लोकांनी त्यांचा जय जयकार केला. दंडवत स्वामी घाबरले. ते थेट एकनाथ महाराजांकडे गेले. त्यांनी त्यांच्या पायावर डोके ठेवले आणि म्हणाले, महाराज, माझ्या हातून फार मोठी चूक झाली आहे. मला सिद्धी प्राप्त झाली हे ठाऊक नव्हते. माझ्या हातून मेलेले गाढव जिवंत झाले. नकळत मी निसर्ग नियमाविरुद्ध कार्य केले. याला काय शिक्षा आहे ते सांगावे. मी प्रायश्चित करायला तयार आहे. एकनाथ महाराजांनी ध्यान लावून पाहिले. म्हणाले, तुमचा कार्यकाळ संपला आहे.
आपण देह सोडावा. दंडवत स्वामींनी लगेच आज्ञेचं पालन केलं. पद्मासन घालून हरिचिंतनात देह ठेवला. सेवेचे कारण मुख्य तो सद्भाव, इतर ते वाव इंद्रिय बाधा. साधन हेची साधी, तोडे तो उपाधी, नको रिद्धी सिद्धी आणि काही. नामाचा उच्चार मुख्य हेची भक्ती, एका जनार्दनी विरक्ती तेने जोडी. साधकाने सिद्धीचा वापर केला तर त्याच्या साधनेमध्ये बाधा येतो. गिरिजा देवी आपल्या पतीला साक्षात परमेश्वर मानत असत. त्यांच्या कार्यात सदैव कंटाळा न करता उभी राहणारी, समाजाला मुलाप्रमाणे समजणारी, आल्या गेल्यांना प्रेमाने जीव घालणारी, सर्वांची माता. नाथांचा प्रपंच हाच परमार्थ होता. महाराज सर्व जीवसृष्टीकडे ईश्वर म्हणून प्रेमाने पाहत असत आणि सर्व संतांचे स्मरण करीत असत. खुरपू लागे सावत्याशी न पाहे यातिशी कारण, घडी मडके कुंभाराची चोखा मेळ्याची ढोरे ओढी. सजन कसायाची विकी मास, दामाजीचा दास स्वयं होय. एका जनार्दनी जनी संघे, दळू कांडू लागे आपला. आषाढी एकादशी पंढरपूर वारकऱ्यांच्या गर्दीने भरून गेले. नाथ महाराज पैठणकरांना घेऊन गेलेले. एक वारकरी म्हणाला, नाथ महाराज इथे कीर्तन होऊ द्या आपलं. महाराज कीर्तनासाठी उभे राहिले. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, मग या विठ्ठले कृपा केली. जन्मोनी संसारी झालो याचा दास, माझा तो विश्वास पांडुरंगी. भ्रमर सुवासी मधावरी माशी, तैसे या देवासी मन माझे. आणिक देवासी नेघे माझे चित्त, गोड घाता गीत विठोबाचे. एका जनार्दनी मज तेथे न्यावे, हाड सोने द्यावे संतापाशी. जन्मोजन्मीच्या पुण्यानंतर भक्ती प्रगट होते. महाराज म्हणतात, सद्गुरूंच्या कृपेने माझ्या तरी या युगंधरावर दृढ विश्वास आहे. संसारी लोकांसाठी सर्व साधू संतांनी अगदी सोपा मार्ग सांगितला आहे. नामस्मरणाचा. बोला रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे. सर्व देवांचा हा देव उभा राहे विटेवरी, त्याचे ठाई भाव माझा न दिसे दुजा पालटू. वारंवार ठेवी न डोई, उगेचे पायी सर्वदा. न मागे भुक्ती आणि मुक्ती, संत संगती मज गोड. त्याचे वेड माझे मनी, शरण एका जनार्दनी. अशा ह्या उभयंतांच्या सहवासाची खुद्द परमेश्वरालाही ओढ लागावी. पंढरीनाथ श्रीखंड्याच्या रूपाने नाथांच्या घरी 12 वर्ष राहिले. केवळ हे भक्तप्रेम महाराजांचे जीवन प्रेम, करुणा, क्षमा, शांती आणि भक्ती या पंचगुणांनी परिपूर्ण होते. निंदा करणारे, छळ करणारे यांचाही कधी त्यांनी राग केला नाही. एकदा ज्ञानेश्वर माऊली स्वप्नात येऊन नाथांना म्हणाले, नाथा तुला एक विनंती आहे. अजान वृक्षाच्या मुळीनं माझा कंठ आबळला आहे. मला वेदना होत आहेत. तू येऊन ती मुळी दूर कर. माऊली मी लगेच आज्ञेचं पालन करेल. नाथांना जाग आली. ठरले आळंदीला जायचे. सोबत अनेक वारकरी रामकृष्ण हरीचा जयघोष करीत निघाले. रस्त्यात गावोगावचे लोक मिळत गेले. आळंदीला ज्ञानदेवाचे समाधीस्थल दुर्लक्षित होते. तिथल्या लोकांना सुद्धा ते माहीत नव्हते. आजूबाजूला मोठमोठी वृक्षवेली, वनस्पती, जंगल होते. या बाजूला लोक यायला घाबरत असत. नाथ आणि वारकरी ज्ञानदेवांचा हरिपाठ गाता गाता जंगलात घुसले. समाधीचा शोध घेतला. हळुवारपणे नाथांनी मुळी दूर केली. माऊलीच्या चरणी मस्तक ठेवले. समाधीच्या आतून आवाज आला, नाथा आज मी वेदनामुक्त झालो. माझी अजून एक विनंती आहे. नाथा गहिवरला. माऊली आज्ञा करावी. ज्ञानदेव म्हणाले, सद्गुरूच्या आशीर्वादाने मी जे लिखाण केले त्यात लोकांनी बरेच आपल्या मनाचे घातले आहे. तेव्हा तीही एकदा शुद्ध करून लिहावे. समाजात माझ्या नावे चुकीचा संदेश जाणे योग्य नाही. तूच ते करू शकशील. नाथांनी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले. देवा माझ्यावरचा विश्वास हीच माझी सफल साधना. नंतर नाथांनी लोकजागृती करून सर्वांच्या मदतीने जंगल स्वच्छ करून गावकऱ्यांच्या श्रमदानातून मंदिर उभं केलं. येणाऱ्या पिढ्यानपिढ्यासाठी ते कायमचे श्रद्धास्थान बनले.
नाथांनी आळंदीकरांचा निरोप घेऊन पुढच्या कार्याला सुरुवात केली. आज आपण जी ज्ञानेश्वरी वाचतो ती एकनाथ महाराजांनी शुद्ध केलेली आहे. त्यांनी लिहिलेले नाथ भागवत 31 अध्याय, यात 60,000 ओव्या आहेत. चतुश्लोकी भागवत, एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, चिरंजीवपद, आनंदलहरी, गीतासार, आनंदानुभव असे अनेक ग्रंथ लिहिले. संत चरित्रे लिहिली, पौराणिक कथा, अभंग, गवळणी, ओव्या, भारुडे लिहून शेवटपर्यंत लोकजागृती केली. त्यांचा विंचू चावला, कामक्रोधे विंचू चावला आणि भवानी आई मी रोडगाव भाईन तुला हे प्रसिद्ध भारुडं आहेत. गिरिजादेवी गेल्यानंतर नाथ एकटे पडले. 1521च्या फाल्गुन मासारंभी नाथांनी आपण आता समाधी घेत आहोत असे सर्व लोकांना सांगितले. अखेरचे कीर्तन करून जनसमुदायासमोर सर्वांना वंदन केले. दुःख मानू नका, मला सर्वांनी आनंदाने निरोप द्या. आलासी पाहुणा नरदेही जाना, चुकवी बंधनापासून या. वाऊगाची सोस न करी सायासा, रामनाम सौरसा जप करी. यज्ञ यागादिका न घडती साधने, न्यून पडता सहज पतन जोडे. एका जनार्दनी चुकवी वीर झार, तरी तू उच्चार अखंड वाचे. असे बोलून नाथ महाराज गोदावरीत विलीन झाले. पांथस्थ घराशी आला, प्रांतकाळी उठून गेला. तैसे असावे संसारी, जैसी प्राचीनाची दोरी. बाळी घरा चार मांडीला, तो सवेची मोडून गेला. एका विनवी जनार्दना, ऐसे करी गा माझ्या मना. धन्य तो महाराष्ट्र, धन्य ते पैठण, धन्य ते संतजन. संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या चरणी कोटी कोटी नमन. चॅनल आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.